नमस्कार विद्यार्थ्यांनो, इयत्ता 6वी प्रकरण नंबर 1 संख्या परिचय त्यातील हा आपला 7वा तास आहे। 7व्या तासामध्ये आपल्याला व्यवहारिक उदाहरणं पाहायची आहे की व्यवहारिक उदाहरणं कशी असतात। तर इथे पहा मुलींनो, ही रमणची दुकान आहे। या रमणच्या दुकानामध्ये सफरचंद, नारंगी, कंगवा, दात, ब्रश, पेन्सिल, वही, साबण सर्व काही वस्तू मिळतात। त्या 1 किलोच्या भावाने दिलेले आहे की सफरचंद 40 रुपये किलो, नारंगी 30 रुपये किलो, कंगवा 3 प्रति नग, एक कंगवा 3 रुपयाला, दात ब्रश 10 रुपये प्रति नग, पेन्सिल 1 रुपयाची, वही 6 रुपयाची, साबण 8 रुपयाचा। अशा प्रकारे इथं कोष्टक दिलेले आहे। नंतर इथं त्यांची विक्री दिलेली आहे की मागील वर्षामध्ये सफरचंद विकले होते त्यांनी 2457 किलो एवढे सफरचंद विकले होते, नारंगी 3004 किलो विकले होते, कंगवा 22,760 नग विकले होते। अशा प्रकारे इथं विक्रीची संख्या दिलेली आहे। आता त्याच्यावर आधारित आपल्याला उदाहरणं सोडवायची आहे की रमणने मागच्या वर्षी केलेले सफरचंद आणि नारंगीचे एकूण वजन किती होते, एकूण किती वजन त्याने किती किलोग्राम विक्री केली। तर सफरचंदचे 2457 किलो आणि नारंगीचे 3004 किलो। आता सफरचंदचे वजन किती आहे 2457 आणि नारंगीचे 3004 किलो एकूण वजन। त्यामुळे एकूण वजन किती, तर या दोघांची बेरीज केलेली इथं 2457 3004, तर या दोघांची बेरीज किती झाली ते इथं आपण केलेली आहे की या दोघांची बेरीज होते 5461 किलो। एकूण टोटल किती झाली 5461 किलो त्याने विक्री केली। नारंगी आणि सफरचंदचे एकूण वजन किती झाले तर 5461 किलो त्या दोघांचे एकूण वजन झाले। आता पुढचा प्रश्न असा आहे की सफरचंदच्या विक्रीमुळे रमणला मिळालेले एकूण रुपये शोधा। सफरचंदचे एकूण किती किलोग्राम विक्री केली होती त्यांनी 2457 किलो सफरचंद विकले होते, तर त्याला किती पैसे मिळाले, एकूण रुपये किती मिळाले, तर 1 किलो सफरचंदचा भाव 40 रुपये। तर या दोघांचा काय होईल गुणाकार होईल। तर इथं पाहूया की सफरचंदचे एकूण वजन गुणिला भाव। आता सफरचंदचे एकूण वजन होते 2457 किलो वजन होते आणि 40 रुपये 1 किलोचा भाव किती होता 40 रुपये। तर या दोघांच्या गुणाकाराला 98,280। तर तुम्हाला जर असा गुणाकार नाही तर आपण शिकलो आहोत की गुणाकार कसा करायचा। अशा पद्धतीने तुम्ही उभा गुणाकार करून त्यांचं उत्तर त्या पद्धतीने आणू शकता। पुढचा प्रश्न आहे तिसरा की सफरचंद आणि नारंगीच्या विक्रीमुळे रमणला मिळालेले एकूण रुपये। आता आपण सफरचंदचे एकूण विक्रीचे पैसे रुपये शोधले, आता नारंगीचे शोधायचे म्हणून आपण दोघांचे रुपये मिळून घेऊ। आता नारंगीचे एकूण किती रुपये मिळाले तर वजन आहे 3004, भाव आहे 30 रुपये। तर या दोघांचा गुणाकार आला 90,120। आणि तिथं प्रश्न असा आहे की सफरचंद आणि नारंगीचे एकूण रुपये किती झाले, तर सफरचंदचे 98,280 रुपये आणि नारंगीचे 90,120 रुपये झाले। या दोघांची बेरीज केली तर 1,88,400 रुपये एकूण मागच्या वर्षी त्या सफरचंद आणि नारंगीचे एकूण विक्री केल्याने त्याला एकूण एवढे रुपये मिळाले। आता प्रश्न तिसरा असा आहे, तो तुम्हाला होमवर्क मध्ये की प्रत्येक वस्तूला विकल्याने रमणला किती रुपये रक्कम मिळाली होती ते दर्शवणारा टेबल बनवायचा आहे। आता प्रत्येक वस्तू त्याने विकलेली आहे इथं दिलेला आहे आणि त्यांचा भाव पण दिलाय, तर प्रत्येकांचा गुणाकार करावा लागेल। आपण फक्त सफरचंद आणि नारंगी या दोघांचा गुणाकार केला। आता आपल्याला या प्रत्येक वस्तूच्या जेवढी विक्री झाली आहे त्यांच्या इथून गुणाकार करून वरती भाव दिलेला आहे कोष्टक मध्ये की या दोघांचा गुणाकार करून त्यांचे कोष्टक तयार करायचे आणि किती रुपये मिळाले ते तुम्हाला शोधायचे। आता पुढचे उदाहरण आपण पाहूया की वर्ष 1991 मध्ये सुंदर नगरीची वस्ती
2,35,471 होती. 2001 मध्ये 72,958 ची वाढ झाली. तर 2001 मध्ये शहराची वस्ती किती असेल? 1991 मध्ये एवढी वस्ती होती. 2001 मध्ये एवढी वाढ झाली, याच्यामध्ये एवढी वाढ झाली, तर किती वस्ती झाली? तर आपल्याला दोघांचा काय करावा लागेल? बेरीज करावी लागेल. पहा मग, 1991 मध्ये असलेलं शहराची वस्ती प्लस वस्तीमध्ये वाढ, या दोघांची बेरीज केली तर तुम्ही पाहू शकतात की शहराची 2001 मध्ये शहराची वस्ती किती झाली? 3,08,429. 3,08,429 एवढी 2001 मध्ये शहराची वस्ती झाली. दुसरं उदाहरण की एका राज्यात वर्ष 2002 आणि 2003 मध्ये विक्री झालेल्या सायकलची संख्या. एका राज्यामध्ये 2002-2003 मध्ये सायकलची विक्री 7,43,000 झाली होती. 2003 ते 2004 मध्ये 8,100,000 होती सायकलची विक्री. तर कोणत्या वर्षी सायकलची विक्री जास्त झाली होती आणि किती? तर तुम्ही याच्या आकड्यावरूनच समजू शकतात की 2003 आणि 4 मध्ये सायकलची विक्री जास्त झाली होती. पण इथं प्रश्न असा आहे की किती जास्त? तर याच्यामधून हे वजा करावे लागेल की इथं दिलंय स्पष्ट 8,100 ही 7,43,000 पेक्षा जास्त आहे. 8,100,000 ही संख्या 7,43,000 पेक्षा जास्त आहे. त्या स्थितीत 2002 आणि 2003 पेक्षा 2003 आणि 4 मध्ये जास्त सायकलची विक्री झाली आहे. पण आता किती झाली आहे? तर याच्यातून हे वजा केले तर 5,700 एवढी जास्त सायकलची विक्री झालेली आहे. आता की नगर वर्तमानपत्र दररोज प्रकाशित होते. एका वर्तमानपत्रात 12 पाने आहेत. दररोज 11,980 वर्तमानपत्र छापण्यात येतात. तर एकूण किती पानं दररोज छापण्यात येतात? एका वर्तमानपत्रामध्ये 12 पाने असतात. वर्तमानपत्र आपण पेपर पाहतो, त्या पेपरमध्ये 12 पानं असतात. एका पेपरमध्ये किंवा एका वर्तमानपत्रात तर दररोज 11,980 वर्तमानपत्र छापले जातात. तर एकूण दररोज किती पानं छापले जातात? तर या दोघांचा काय केला जाईल? गुणाकार. पहा, प्रत्येक वर्तमानपत्रात 12 पाने आहेत, यामुळे 11,980 वर्तमानपत्राचे या दोघांचा काय होईल? गुणाकार होईल. तर या दोघांचा गुणाकार इथं पाहू शकतात तुम्ही कसा केलेला आहे, तो तुम्हाला वहीमध्ये लिहायचा आहे. तर उत्तर आलंय आपलं 1,43,760 पानं रोज छापण्यात येतात. हे त्यांचं उत्तर दिलेलं आहे. अशा प्रकारे आपण इथं 3 उदाहरणं समजून घेतले आहेत, 4 उदाहरणं समजलेले आहेत. ते प्रत्येक उदाहरण तुम्हाला वहीमध्ये 3 वेळा लिहायचे. व्हिडिओला 2-3 वेळा पहा, उदाहरण समजून घ्या आणि तोंडी सोडविण्याचा प्रयत्न करा. इथे आपला तास संपलेला आहे. आभार.